शुभ सकाळ मित्रांनो, कसे सर्वजण. तर मित्रांनो, माझ्या बागेत एकदम गर्दाशी झाडी बघून आपल्याला वाटलं असेल कुठेतरी गावाच्या ठिकाणी आलो आहे. तर म्हणजे आज मी आपल्याला घेऊन आलो MTDC रिसॉर्ट महाबळेश्वर या ठिकाणी. तर म्हणजे ह्या ठिकाणी येऊन आज आपण ह्या MTDC रिसॉर्टचे जे रूम्स आहेत त्याची कॉस्ट किती आहे, ह्या ठिकाणी आपल्याला काय काय पाहायला मिळेल, ॲम्युनिटीज काय आहे आणि बरीच अशी माहिती आज आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ह्या ब्लॉगला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. महाबळेश्वरला जाण्यासाठी मुंबईवरून 261 किलोमीटर अंतर आहे, तर पुण्यावरून फक्त 117 किलोमीटर अंतर आहे. आपण जर MTDC रिसॉर्टला भेट द्यायचं असल्यास तर आपल्याला एकच पर्याय, तो म्हणजे ऑनलाईन बुक करावं लागतं. तर त्यासाठी तुम्हाला MTDC रिसॉर्ट गुगल सर्च करून mtdc.co ह्या वेबसाईटवर जावं लागतं. तिथूनच आपण बुकिंग करू शकता. त्यानंतर त्यांच्या साईटवर गेल्यावर आपण त्या ठिकाणी आपल्याला लोकेशन्स, चेक इन, चेकआउट, गेस्ट अँड रूम ह्या गोष्टी ह्या फंक्शन आपल्याला दिसतील. त्यानंतर ते आपलं फिल करून जो लोकेशन आपल्याला ज्या ठिकाणी लोकेशनला जायचं आहे तो लोकेशन सिलेक्ट करून डेट सिलेक्ट करून गेट सिलेक्ट करून आपल्याला सर्च करायचं. त्यानंतर आपण पाहू शकता की आपल्याला जे रूम्स अवेलेबल आहेत ते आपण बुक करू शकता. जसं आम्ही जो बुक केला स्टँडर्ड रूम नॉन AC, कारण तिकडे ACची गरज नाही आहे, खूपच थंड आहे. तर त्या ठिकाणी आम्हाला 2500 रुपये एका रात्रीचे आम्हाला 2500 रुपये कॉस्ट पडली. त्याच्यानंतर आम्हाला जी प्लस टॅक्स वगैरे पकडून साधारणतः 2800 झाले. किंवा इतर बरेच अशी वेबसाईट्स आहेत त्यांच्यातर्फे पण आपण रूम बुक करू शकता. MTDC रिसॉर्टमध्ये आल्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत रिसेप्शनला जाण्याच्या अगोदर आपण इकडे त्यांचा मॅप बघू शकता. तर इकडे त्यांचं मॅप आहे, MTDCचं एक मॅप आहे, ज्याच्या कारणाचं तुम्हाला कळेल की ह्या 40 एकरमध्ये आपापले कॉटेज कुठे आहे. आणि तुम्ही याची स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल लोकेशन आपण कोणत्या ठिकाणी आहोत. आणि आता आपण जाणार आहोत त्यांच्या रिसेप्शनमध्ये. तर रिसेप्शन समोर आहे, त्याच्या भोवती आपण बघू शकता छान असं नर्सरी आहे, खूप प्लिझंट असं वातावरण आहे. आणि तिकडे जर समोर जर आपण पाहिलं तर आपल्याला इथे जे जवळचे जे स्पॉट्स आहेत ते त्याची पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, सो हे आहे त्यांचं रिसेप्शन. सर नमस्कार. नमस्कार. माझं नाव समीर ठसाळ आणि आम्ही स्टँडर्ड रूम बुक केला आहे आणि रूम नंबर 18 आहे. सर आपल्याला रजिस्टर एंट्री पहिल्यांदा करावी लागेल. सोबत तसंच आपलं एक पॅन कार्ड किंवा आधार कार्ड लागेल. ओके. आपल्या या सर बुकिंगमध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे, 24 तास गरम पाणी आहे, TV आहे, रूममध्ये इंटरकॉम आहे, पार्किंग रूमच्या अच्छा, जे कॉटेज मी बुक केले त्याच्यामध्ये. यस सर, म्हणजे स्टँडर्ड रूममध्ये किंवा आपल्या बाकी उर्वरित सगळ्या रूममध्ये. अच्छा ओके, याच्यामध्ये आहे. ओके. यस सर. आणि बाकी एंट्री वगैरे करून मग आपण रूमची चावी घेऊ शकता सर. ओके, थँक्यू. सोबत आपल्याला या ठिकाणी लायब्ररी पण आहे. लायब्ररी आपण वाचनालय म्हणजे रूममध्ये बुक्स वगैरे वाचण्यासाठी नेऊ शकतो. ओके. आणि ते हॉटेल वगैरे आहे काही? हो, रेस्टॉरंट आहे आपलं, शेजारीच असेल सर. टायमिंग कसं आहे वगैरे? टायमिंग सकाळी 7:30 ते 10 वाजेपर्यंत ब्रेकफास्ट मिळेल आपल्याला. सोबत तसंच लंचचा टायमिंग दुपारी 1 ते 3:30 वाजेपर्यंत राहील. अच्छा. आणि बाकी डिनर टायमिंग संध्याकाळी 7:30 ते 10 वाजेपर्यंत राहील किंवा क्लोजिंग पर्यंत एक सरासरी 10:30 ते 11:15 पर्यंत. थँक्यू. धन्यवाद. सो रिसेप्शनच्या इथेच तुम्ही जर आलात आणि तुम्ही जर रीडिंग लवर असाल आणि तुम्हाला तर मराठी साहित्याचे खूप सारे असे आपल्याकडे पुस्तकं पाहायला मिळतील. वाचन ॲक्च्युली करणं खूपच गरजेचं आहे, कारण म्हटले कोणीतरी वाचाल तर वाचाल. बहुतेक खूप सारे असे बुक्स आहेत मराठी साहित्याचे, जास्त करून मराठी बुक्स आपल्याला पाहायला मिळतील, आपण पाहू शकता. ओके, चला भेटूया. बरं वाटलं तुमच्याशी भेटून. बाय बाय. नमस्कार. स्टाफ तुम्हाला इकडे खूपच सपोर्टिव्ह आहे, जसं की मला आता जाणवतं आहे. रूमची चावी घेतल्याच्या नंतर तुमच्याकडे जर सामान जास्त असेल तर त्यांचे एक्झिक्युटिव्ह म्हणजे स्टाफ असेल ते तुमचं सामान तुमच्या रूमपर्यंत पोचवतात. प्रत्येक कॉटेजच्या बाजूला एक सुंदर असं गार्डन आहे, त्याच्यामुळे खूपच छान वाटतं. आणि तिथे असणारा पक्ष्यांचा आवाज अप्रतिम आहे. आणि सकाळी सकाळी गेल्यामुळे खूप छान असा प्लिझंट असा नजारा आम्हाला पाहायला मिळाला. तर मंडळी, हा आहे आपलं रूम नंबर 18 आणि आपण स्टँडर्ड रूम घेतला आहे, ज्याची कॉस्ट आहे 2500 रुपये. रूममध्ये गेल्यावर आम्हाला छान प्रकारे रूम वाटला, एकदम सुटसुटीत. आणि त्या ठिकाणी TV होतं, टेबल्स होते, मास्टर बेड होता. त्याच्यानंतर बाथरूम जर पाहिलं तर ते पण खूप सुंदर होतं.
व्यवस्थित एकदम साफसफाई करून ठेवलेलं. त्यानंतर आम्ही निघालो नाश्ता करायला. इथे नाश्त्याची वेळ सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत आहे. कधी कधी 10:30 पण होतात. त्यामुळे आपण इकडे त्या वेळेमध्ये येऊन नाश्ता करू शकता. नाश्त्यासाठी ना कुपन द्यावे लागते ना? कुपन द्यावे लागेल. ओके. तर आता टाईम आहे नाश्ता करण्याचा आणि आता आपण आलो आहोत वेण्णा रेस्टॉरंट. आपल्या कॉटेजच्या रिसेप्शनच्या एक्झॅक्टली बाजूलाच आहे. तर म्हणजे मी एकदमच नाश्ता केला. त्याच्यामध्ये मी कांदे पोहे आहेत, त्याच्यानंतर 2 इडली आहेत, सांबार आहे आणि त्याच्यानंतर मी बुर्जी ऑर्डर केलं आहे आणि इडलीबरोबर सांबार आहे. त्याच्यानंतर इथे पाव आहे. तर ह्या सर्व गोष्टी आज मी ट्राय करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की याची टेस्ट कशी आहे. तर मित्रांनो आता आपण पोहे ट्राय करूया कशा प्रकारे पाहूयात. पोहे खूप चांगले आहेत. आपण कोकणामध्ये कसं पोह्यामध्ये आपण नारळा पिचून जो नारळ टाकतो त्याच्यानंतर कोथिंबीर मस्त वरती असं थोडं ते नाही आहे परंतु सुंदर आहे. बनवण्याची जी टेस्ट पण आहे ती अतिशय उत्तम आहे. आता आपण इडली ट्राय करूया मित्रांनो. इडली पण पाहू शकता एकदम खुसखुशीत आहे, एकदम सॉफ्ट आहे आणि रव्याची अशी वाटते. अतिशय उत्तम आहे. आता तुम्हाला नाश्ता मला तर वाटतं नाश्ता खूपच चांगला आहे इकडे. उत्तम आणि हायजेनिक असं नाश्ता आपल्या इकडे MTDC रिसॉर्टमध्ये पाहायला मिळेल. ओके काका काय आपल्याकडे स्पेशल? स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे. हे आपलं कसं म्हणजे आपण हे म्हणजे तुम्ही स्वतः बनवता? स्वतः. अच्छा म्हणजे तुम्ही इथे अलाउड आहे त्याच्यामध्ये? ओके काही हरकत नाही. काय दाखव आपण काय बघा. अच्छा एकदम फ्रेश आहे आपण बघू शकता. हे तुम्ही घरी बनवता का? ते फक्त गाडीवर आहे म्हणून तुम्हाला वाटलं नाही काही हरकत नाही जस्ट म्हटलं. ओके द्या ना मग कोणते द्याल? दोन्ही मिक्स करा. चालेल काही हरकत नाही द्या. तर मंडळी 40 एकरमध्ये पसरलेल्या ह्या MTDC रिसॉर्टमध्ये आपण जर ड्रोन व्ह्यूने पाहिलं ना तर आपल्याला कळणार पण नाही की आपण जंगलामध्ये राहतो आहे. ॲक्च्युली ह्याची जी थीम आहे फुल जंगल थीम आहे. आपण ड्रोन व्ह्यू पाहूया की आपण हे कसं दिसतं. वरती जर पाहिलं तर आपल्याला ह्या झाडांच्या सानिध्यात असल्यामुळे सूर्याची किरणं आपल्यावर क्वचितच पडतात. तर त्याच्यामुळे झाडांचं महत्त्व तर इकडे मला खूपच पटतं आहे. तर त्याच्यामुळे सर्वांनी प्रत्येकाने झाडं लावण्यावर खूपच भर द्यावं. पाहू शकता सुंदर असं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. इथे खाली पण कॉटेज आहेत आणि वरतीसुद्धा कॉटेज आहेत. कॉटेजला महत्त्व आलं हे इकडचे झाडं झुडपांमुळेच आलं आहे. अदरवाईज नॉर्मल जर पाहिलं तर कॉटेज जे असे सर्व ठिकाणीच असतात परंतु त्याला जो महत्त्व जो आला आहे तो ह्या झाडं झुडपांमुळे आला आहे. काका कशी राईट घोड्याची? 100 रुपये. आणि कुठपर्यंत फिरवतो? 200 मीटर जातो. 200 मीटर सरळ असं होतं. अच्छा छान आहे घोडा एकदम छोटाच आहे. ओके धन्यवाद. तर मित्रांनो खाजगीकरण व्हावे की नाही या संदर्भात हो की नाही प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.